नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक के एल नवखरे आहे. माझे एक यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलचे नाव आहे आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडर. आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे, तसेच बेल आयकॉन बटन दाबावे, म्हणजे मी पाठविलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला येईल. माझ्या या यूट्यूब चॅनलवर नोकरी संबंधी जाहिरात दर आठवड्याला मी देत असतो. स्पर्धा परीक्षांची माहिती, महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा संबंधित नवीन नवीन माहिती या यूट्यूब चॅनलवर मी देत असतो. महाराष्ट्र राज्यात 3,00,000 सरकारी पदं रिक्त आहेत व पुढील 2 वर्षात 1,00,000 सरकारी पदे भरले जातील, असे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी विधानसभेत जाहीर केले आहे. त्यामुळे आतापासूनच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करा. आपण माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. माझ्या या व्हिडिओला सर्वत्र शेअर करावा, लाईक करावे व कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कशा प्रकारची माहिती पाहिजे ते लिहावे. चला तर आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील समाज सुधारक या विषयावर आपण 50 प्रश्नाची माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रातील समाज सुधारक. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक कुणाला म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 2. मुंबई कायदे मंडळाचे पहिले भारतीय सभासद कोण होते? मुंबई कायदे मंडळाचे पहिले भारतीय सभासद कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ. प्रश्न क्रमांक 3. लोकहितवादींनी शतपत्रे कोठे प्रसिद्ध केली? या प्रश्नाचे उत्तर आहे प्रभाकर या मासिकामध्ये. प्रश्न क्रमांक 4. प्रभाकर या नियतकालिकाचे संपादक कोण होते? प्रभाकर या नियतकालिकाचे संपादक कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे भाऊ महाजन. प्रश्न क्रमांक 5. इंग्लंडच्या संसदेत भारतातील प्रतिनिधी असावेत अशी मागणी कोणत्या समाज सुधारकाने केली? या प्रश्नाचे उत्तर आहे लोकहितवादी. या प्रश्नाचे उत्तर आहे लोकहितवादी. प्रश्न क्रमांक 6. सत्सार या ग्रंथाचे लेखक कोण? सत्सार या ग्रंथाचे लेखक कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 7. डिप्रेड क्लास मिशन कोणी सुरू केले? डिप्रेड क्लास मिशन कोणी सुरू केले? या प्रश्नाचे उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक कोणास म्हणतात? महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक कोणास म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 9. सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते? सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 10. मुक्ती सदन कोणी सुरू केले? मुक्ती सदन कोणी सुरू केले? या प्रश्नाचे उत्तर आहे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 11. अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? या प्रश्नाचे उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 12. आगरकरांना तुरुंगवास कशामुळे घडला? आगरकरांना तुरुंगवास कशामुळे घडला? या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणातील लेखामुळे. कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणातील लेखामुळे. प्रश्न क्रमांक 13. छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस कोणी सुरू केले? छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस कोणी सुरू केले? या प्रश्नाचे उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 14. शाहू महाराजांनी तांत्रिक शिक्षण देण्यासाठी कोणती संस्था सुरू केली? या प्रश्नाचे उत्तर आहे जयसिंगराव घाडगे टेक्निकल इन्स्टिट्यूट. जयसिंगराव घाडगे टेक्निकल इन्स्टिट्यूट. प्रश्न क्रमांक 15. मिस क्लार्क वसतिगृह कोणासाठी होते? मिस क्लार्क वसतिगृह कोणासाठी होते? या प्रश्नाचे उत्तर आहे अस्पृश्य विद्यार्थ्यासाठी. अस्पृश्य विद्यार्थ्यासाठी. प्रश्न क्रमांक 16. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोणास म्हटले जाते?
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोणास म्हटले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील. मराठी भाषेतील वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात? मराठी भाषेतील वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 18. आगरकरांनी हेमलेटचे मराठीत केलेले भाषांतर. आगरकरांनी हेमलेटचे मराठीत केलेले भाषांतर. या प्रश्नाचे उत्तर आहे विकार विलसित. विकार विलसित. प्रश्न क्रमांक 19. प्रार्थना समाजाच्या प्रसारासाठी सर्व जीवन व्यतीत करणारा समाजसुधारक कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 20. डॉक्टर आंबेडकरांचा राजकीय पक्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय पक्ष. या प्रश्नाचे उत्तर आहे इंडिपेंडंट लेबर पार्टी. इंडिपेंडंट लेबर पार्टी. प्रश्न क्रमांक 21. साम्यवादी विचारसरणीशी मिळते जुळते विचार असलेला समाजसुधारक कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्रश्न क्रमांक 22. भारत सेवक समाजाचे संस्थापक कोण होते? भारत सेवक समाजाचे संस्थापक कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 23. करवीर पीठाचे संस्थापक कोण होते? करवीर पीठाचे संस्थापक कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर कोणाला म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 25. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथाचे लेखक कोण? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथाचे लेखक कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 26. डॉक्टर आंबेडकरांची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी कोणत्या विषयातील आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी कोणत्या विषयातील आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे अर्थशास्त्र. या प्रश्नाचे उत्तर आहे अर्थशास्त्र या विषयातील आहे. प्रश्न क्रमांक 27. निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली? निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 28. हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 29. थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 30. शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे कागल. या प्रश्नाचे उत्तर आहे कागल. प्रश्न क्रमांक 31. बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली? बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1852. या प्रश्नाचे उत्तर आहे 1852. प्रश्न क्रमांक 32. इंग्रज सरकारने कोणती पदवी देऊन नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा गौरव केला? या प्रश्नाचे उत्तर आहे जस्टिस ऑफ पीस. जस्टिस ऑफ पीस. प्रश्न क्रमांक 23. मुंबईचे पहिले महापौर कोण? मुंबईचे पहिले महापौर कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे सर फिरोजशाह मेहता. सर फिरोजशाह मेहता. प्रश्न क्रमांक 34. कमांडर ऑफ इम्पिरियल इंडिया. कमांडर ऑफ इम्पिरियल इंडिया ही पदवी ब्रिटिशांनी कोणास दिली? ही पदवी ब्रिटिशांनी कोणास दिली? या प्रश्नाचे उत्तर आहे फिरोजशाह मेहता. फिरोजशाह मेहता. प्रश्न क्रमांक 35. मराठीतील पहिले वृत्तमानपत्र. मराठीतील पहिले वृत्तमानपत्र. मराठीतील पहिले दैनिक वर्तमानपत्र. या प्रश्नाचे उत्तर आहे ज्ञानप्रकाश. या प्रश्नाचे उत्तर आहे ज्ञानप्रकाश.
प्रश्न क्रमांक 36, ज्ञानप्रकाश वृत्तपत्राचे संपादक कोण? ज्ञानप्रकाश वृत्तपत्राचे संपादक कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे दा. वी. गोखले व सीताराम हरी चिपळूणकर. प्रश्न क्रमांक 37, नवा करार हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले? नवा करार हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले? या प्रश्नाचे उत्तर आहे बाबा पदमनजी. या प्रश्नाचे उत्तर आहे बाबा पदमनजी. प्रश्न क्रमांक 38, हिंदुस्थानासाठी पार्लमेंटची मागणी कोणी केली होती? हिंदुस्थानासाठी पार्लमेंटची मागणी कोणी केली होती? या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. प्रश्न क्रमांक 39, ज्योतीने ज्योत लावा एक निरक्षर साक्षर करा असे कोणी म्हटले? ज्योतीने ज्योत लावा एक निरक्षर साक्षर करा असे कोणी म्हटले? या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 40, पुण्यात पहिला पुनर्विवाह महात्मा फुलेंनी कधी घडवून आणला? या प्रश्नाचे उत्तर आहे 1864. 1864. प्रश्न क्रमांक 41, पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1870. 1870. प्रश्न क्रमांक 42, न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म कुठे झाला? न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म कुठे झाला? या प्रश्नाचे उत्तर आहे निफाड, जिल्हा नाशिक. निफाड, जिल्हा नाशिक. प्रश्न क्रमांक 43, कोणत्या प्रकरणी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी प्रायश्चित्त घेतले होते? या प्रश्नाचे उत्तर आहे पंचहोट मिशन चहा प्रकरण. पंचहोट मिशन चहा प्रकरण. प्रश्न क्रमांक 44, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण? पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे एम.आर. जयकर. एम.आर. जयकर. प्रश्न क्रमांक 45, गुलामाचे राष्ट्र हा लेख कोणी लिहिला होता? गुलामाचे राष्ट्र हा लेख कोणी लिहिला होता? या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 46, भगवद्गीतेचा अन्वयार्थ मांडणारे 3 प्रमुख टीकाकार. भगवद्गीतेचे अन्वयार्थ मांडणारे 3 प्रमुख टीकाकार. या प्रश्नाचे उत्तर आहे एक ज्ञानेश्वर, दुसरं वामन पंडित आणि तिसरं लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 47, द हाय आर्काइस्ट हिंदू वुमेन या ग्रंथाची लेखिका कोण? द हाय आर्काइस्ट हिंदू वुमेन या ग्रंथाची लेखिका कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 48, पुरोगामी राजा असे कोणास संबोधले जाते? पुरोगामी राजा असे कोणास संबोधले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाड. प्रश्न क्रमांक 49, मवाळवादी तत्वाचा पुरस्कार करणारे कोण होते? मवाळवादी तत्वाचा पुरस्कार करणारे कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले. 50वा प्रश्न आहे, राजकारणाच्या आध्यात्मिकरणाचा विचार मांडणारे समाजसुधारक कोण? राजकारणाच्या आध्यात्मिकरणाचा विचार मांडणारे समाजसुधारक कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले. अशा रीतीनं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण समाजसुधारक याविषयी 50 प्रश्न पाहिले आहेत. यापुढे अनेक व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक, महाराष्ट्रातील इतिहास, देशातील इतिहास, चालू घडामोडी याविषयी अनेक माहिती पाहणार आहोत. आपण माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.